माझं उपोषण आज दुसरा दिवस. माझ्या आंदोलनामध्ये पहिलंच उपोषणामध्ये लेखी दिलेलं होतं, जर प्रशासनाने तात्काळ दखल नाही घेतली तर मी माझ्या राहत्या घरी आमरण उपोषण करणार आणि प्रशासनाने तात्काळ दखल नाही घेतली तर टावरवरती जाऊन आंदोलन करणार. मेलेल्या माणसाच्या न्याय हक्कासाठी हा आकाश कोकणे लढत आहे. त्यासाठी सुद्धा याची धडपडशाही की आज वैभव पडवळ साहेब, पोलीस अधीक्षक पोलीस ठाणे देगलूर यांच्यातर्फे आज मला नोटीस आली की तुम्ही कुठेही टावरवरती जाऊन आंदोलन वगैरे काही करू नका, नाहीतर गुन्हे दाखल करणार. साहेब, हा माझा लढा 1.5 ते 2 वर्ष झालं सातत्याने चालूच आहे. पण प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जे काही पाठीमागे राहून तुमच्यावरती जे काही जिम्मेदारी सोपत आहेत, आज त्यांनी आज निवांत राहण्याचं काम करत आहेत. गट विकास अधिकारी साहेब देगलूर, तहसीलदार साहेब देगलूर, उपजिल्हाधिकारी साहेब देगलूर यांना मी 1.5 वर्ष झालं पाठपुरावा करत आहोत. पण ह्यांच्यावरती आज कोणते गुन्हे दाखल करणार आहात की तुम्ही आजपर्यंत मी जे निवेदन दिलो त्या निवेदनाला आजपर्यंत दखल घेतली गेली नाही, ह्यांच्यावरती कोणते गुन्हे दाखल करणार आहात हे पण निश्चित झालं पाहिजे. आणि माझा जो आंदोलनाचा निर्णय आहे, मी तर कायद्यानुसार जे काय आहे ते नियमानुसार आंदोलन करणारच. पण महाराष्ट्राचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, शासन आपल्या दारी, शासन आपल्या दारी हे त्यांनी म्हणत आहेत आणि प्रत्येक गावात स्मशानभूमी झालीच पाहिजे आणि प्रत्येक गावात स्मशानभूमी असायलाच पाहिजे. तुम्ही आम्हाला फक्त माहिती द्या, त्या ठिकाणी आम्ही स्मशानभूमी उपलब्ध करून देऊ. साहेब, त्यांनीच तुमचे सेवक आहेत, त्यांनाच मी आजपर्यंत त्या अधिकाऱ्यांना कायद्यानुसार मी निवेदन दिलेलो आहे. त्यांनी सुद्धा मला इतके पत्र दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आजपर्यंत इतके पत्र दिलेले आहेत, पण कसल्याच प्रकारची त्यांनी आजपर्यंत दखल घेतली गेली नाही. आणि जे निवेदन पाठवित गेले त्यांनी त्याचा पाठपुरावा सुद्धा मागून घेऊन मला दिलेले नाही. आणि मी वारंवार त्यांच्या ऑफिसला तोंडी तर बरेच वेळेस गेलेलो आहे, पण कसल्याच प्रकारचा रिस्पॉन्स भेटला नाही. जोपर्यंत अधिकाऱ्यांना म्हणजेच की पैशानं काम होत आहे, ते तात्काळ काम होते पैशानं. ह्या देगलूरच्या प्रशासनापाशी फक्त पैशानेच तात्काळ काम होते, बिगर पैशावाल्याचं काम होत नाही, हेच या माहितीनुसार सिद्ध होत आहे. आणि मी खरोखर मेल्याच्या नंतर जी विटंबना होती ती विटंबना रोखण्यासाठी हे आपलं कार्य चालू आहे. आणि प्रत्येक गावाची स्मशानभूमी असायलाच पाहिजे. मुळात आमच्या गाव